आज आपण चुलीवरच्या पद्धतीने एकदम स्पेशल असं स्मोकी फ्लेवरचं कोजागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध पाहणार आहोत। तर त्यासाठी इथं ना मी काजू, बदाम आणि पिस्ता ना 2 ते 3 तासासाठी ना गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते। तिथं काजू, बदाम, पिस्ता आपला ना एकदम छान असा भिजलेला आहे। आता आपण ना बदामावरचे जे वरचे साल आहे ते साल आपल्याला इथे सगळे काढून घ्यायचे आहे। 4 ते 5 असं 1 लिटर दुधासाठी मी हे प्रमाण घेतलेलं आहे काजू, बदाम आणि पिस्त्याचं। तर अशा तऱ्हेने ते सगळ्या मी ना बदामाचा आधी साल काढून घेते। त्याचबरोबर काजू, पिस्ता तेही मस्त असं भिजलेलं आहे। पिस्त्यावरची जी साल आहे ती सुद्धा मी काढून घेतलेली। थोडा वेळ त्यासाठी साईडला ठेवूया। एक जाड बुडाची मी इथे कढई घेतलेली आहे। कढई पातेलं तुम्ही काही घेऊ शकता। त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ना पुन्हा ते पाणी काढून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने केलं ना की काय होतं, आपली जी कढई पातेलं आहे ना त्याला दूध ना तळाला चिटकत नाही। आता 1 लिटर आपण दूध घेतलं आहे। दूध चांगलं गरम करूया। तोपर्यंत आपण जे काजू, बदाम आणि पिस्ता ना भिजून त्याची साल काढलेली आहे त्याची आपल्याला ना मिक्सरला पेस्ट करायची आहे। असं केल्यामुळे काय होतं, आपलं दूध ना मस्त असं घट्ट होतं। तर थोडंसं पाणी घालून बघा मी त्याची ना दाटसर अशी पेस्ट केलेली आहे। पेस्ट करसवर ना आपलं मस्त असं दूध इथं गरम झालेलं आहे। मस्त साई फुटलेली आहे। फक्त सतत ही साई ढवळत राहायची आहे आपल्याला। इथं जास्त आपल्याला येऊ द्यायची नाही आहे। आता याच्यावर मी केसर घातलेलं आहे। तुमच्याकडे जर केसर नसेल ना, जेव्हा आपण काजूची पेस्ट वापरलेली आहे तेव्हा तुम्ही इथं हळदसुद्धा वापरू शकता। तर ना हळूहळू केसरचा कलर आपल्या दुधामध्ये उतरत जाणार आहे। बारीक गॅसवरच आपण ही सगळी प्रोसेस करत आहोत। आता जी आपण काजूची पेस्ट करून घेतली ती पेस्टसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून छान अशी ढवळून घ्यायची आहे। गाठा वगैरे अजिबात होत नाही तरीसुद्धा छान असं ढवळून घ्यायचं आहे। लो टू मिडियम गॅसवर दूध उकळायला ठेवायचं आहे। तोपर्यंत ना इथं काजू, बदाम, पिस्ता ना मिक्सरला असा बारीक ना आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे। पेस्ट म्हणण्याऐवजी ना रवाळ असं आपल्याला इथं वाटून घ्यायचं आहे। बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे, सेम असं रवाळ आपण वाटून घेतलेला आहे। त्यातच मी इथं चारोळे घातलेले आहे। चारोळे घातल्यामुळे दुधाची टेस्ट आणखी अशी छान वाढते। तर बघा दूध बऱ्यापैकी आपलं इथं आटलेलं आहे आणि केसरचा कलरसुद्धा खूप छान असा उतरलेला आहे आपल्या दुधाला। आता जे आपण ड्रायफ्रूट क्रश करून घेतलेले आहेत ना ते ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे, म्हणजे दाताखाली आले की छान असे लागतात हे दूध मसाला दूध पिताना। त्यातच आता 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे। तुमच्याकडे जर वेलची पावडर केलेली नसेल ना तर तुम्ही ड्रायफ्रूट वाटताना तेव्हाच वेलचीचे 3-4 तुकडे घालून घ्यायचे आहे, त्याच्याबरोबर वाटून घ्यायचं आहे। आता इथं 1 छोटी वाटी मी साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता। तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। सतत ढवळत राहायचं आहे बघा। तर मस्त असं दाटसर आपलं ना इथं दूध मसाला दूध तयार झालेलं आहे। विकतच्या मसाल्यापेक्षा अगदी मस्त असा घरचा आपण हा मसाला करून हे मसाला दूध तयार केलेला आहे। तर आता आपल्याला त्याला चुलीवरचा स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे। त्यासाठी ना कोळसा मी ना थोडासा गरम करून घेतलेला आहे। कुठल्याही घरातलं एक वाटी, बाउल, पेला असं ना ते ठेवायचं आहे दुधाच्या मधोमध आणि त्याच्यात ना कोळसा ठेवून थोडंसं तूप घालायचं आहे आणि 2-3 मिनिटाची इथं आपल्याला वाफ द्यायची आहे। जास्तही वाफ द्यायची नाही, नाहीतर कोळशाचा जो वास असतो ना ते दुधाला लागणार आणि चव येणार नाही। तर हलकासा आपल्याला स्मोकी फ्लेवर इथं दूध करून घ्यायचं आहे। तर मस्त असा ना हा कोळशाची वाफ त्याला बसलेली आहे। तर दूध आता जो आपण भांडं ठेवलं तर दुधात ते काढून घेऊया। तर अशा तऱ्हेने एकदम स्मोकी फ्लेवर आपलं मसाला दूध इथं तयार झालेलं आहे। एकदम टेम्पटिंग असं लागतं। तर ह्या कोजागिरी पौर्णिमेला नक्कीच तुम्ही करून पहा। दूध तयार झालेलं आहे। गॅस आता बंद करून लगेच आपण सर्व करूया। केसरचा कलरसुद्धा मस्त असा उतरलेला आहे। एकदम दाटसर आपलं हे मसाला दूध कोजागिरी स्पेशल तयार झालेलं आहे। तर ह्या कोजागिरी पौर्णिमेला नक्कीच तुम्ही ट्राय करा। खूप भन्नाट चवीचं हे ना मसाला दूध आपलं तयार होतं अगदी कमी खर्चामध्ये। घरच्या साहित्यामध्ये मी हे मसाला दूध कसं करायचं तेच तुम्हाला दाखवलेलं आहे। तर आजची थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वरच्याच रेसिपीला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर, तोपर्यंत बाय बाय।